नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातनं एकूण 7 जागा आहेत आणि या 7 जागांसाठी जो अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे ती 5 मार्च आहे, म्हणजे उद्याच. आज 4 मार्च आहे. मग आजच्या तारखेपर्यंत 7 जागा ज्या आहेत या 7 जागांवर कोण उमेदवारी भरत आहे याचे जर का आपण अपडेट्स शोधायचे म्हटलं तर आपल्याला काहीही कळत नाही आहे की भाजपकडनं कोणते उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं कोण जाणार आहे, अजित पवार गटाकडनं कोण जाणार आहे, काहीही माहिती नाही आहे. आणि मवियामध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तर एका जागेवरून अक्षरशः राजकारण तापलेलं आहे. म्हणजे या एक जागा ही अशी निर्णायक ठरणार आहे की यावरून महाविकास आघाडी ही आगामी काळामध्ये एकसंध तरी राहील नाहीतर ती फुटेल तरी, अशी स्थिती या महाविकास आघाडीच्या एका जागेवरून झालेली आहे. आता बाकीचा आपण सगळा इतिहास सोडून देऊया, पण महाविकास आघाडीच्या एकच जागेचा विचार करूया. 7 जागांपैकी महाविकास आघाडीला फक्त एक जागा त्यांच्या एकूण संख्येनुसार त्यांच्याकडे येते आहे. म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 आमदार आहेत, काँग्रेसकडे 16 आमदार आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत. म्हणजे त्यांची जी काही संख्या होती त्या संख्येनुसार त्यांना एक उमेदवार फक्त राज्यसभेवर पाठवता येतोय. आता खरं तर या तिघांमध्ये जर का स्मूथ कोऑर्डिनेशन असतं, या तिघांमध्ये जर का एक चांगला सुसंवाद असता तर एवढी अडचण आली असती का? तर नाही. तो सुसंवादही नाही आहे, त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं कोऑर्डिनेशन नाही आहे, हे देखील आत्ताच्या या काळामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे एका नावासाठी कोणी द्यायचं, कुठल्या पक्षाकडनं उमेदवार द्यायचा हेच निश्चित होत नाही आहे. आता शरद पवार हे मुळामध्ये एक तर 85 वर्षाचे झालेत, पुन्हा ते आत्ता आजारी आहेत, ते हॉस्पिटलाइज सुद्धा आहेत. ते मुंबईमध्ये माझ्या मते लीलावती का जसलोकमध्ये ते ॲडमिट आहेत. परंतु तरीही सुप्रिया सुळेंनी असं स्टेटमेंट केलेलं आहे की शरद पवार हे राज्यसभेसाठी इच्छुक आहेत. एक लक्षात घ्या, शरद पवारांचा एकूण सगळा राजकीय आपण कारकीर्द बघितली तर आज 60 वर्ष होत आलेली आहेत आणि या 60 वर्षामध्ये कायम शरद पवार हे विधिमंडळामध्ये सक्रिय राहिलेले आहेत, कुठल्याही दोन्ही विधिमंडळांचा आपण विचार केला तर त्यामुळे आणि एकही निवडणूक हे शरद पवार हारलेले नाही आहेत. त्यामुळे आता या वेळेला जो पेच निर्माण झालेला आहे की शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करायचं का, हा एक प्रश्न महाविकास आघाडी समोर आहे. पण तरीही त्याला काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही वेगवेगळ्या कारणांनी विरोध करते. एक विरोध आहे ते म्हणजे शरद पवारांवर आता विश्वास ठेवण्यासारखी स्थिती आहे का, असा प्रश्न या 2 पक्षांना पडतोय. म्हणजे एक तर शरद पवार हे त्यांची जी लोक आहेत ती विलिनीकरणाची भाषा करतायत. जर विलिनीकरण झालं तर शरद पवारांचा गट सुद्धा सत्तेमध्ये जाणार का, म्हणजे तो मोदी सरकारला पाठिंबा देणार का? जर तो मोदी सरकारला पाठिंबा देणार असेल तर मग आत्ता आपण शरद पवारांना उमेदवारी दिली तर ती आपली उमेदवारी फुकट गेल्यासारखी होईल. अशा स्थितीमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. दुसरं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला असं वाटतंय की आम्ही मागच्याही वेळेला 2019 मध्ये सुद्धा आम्ही तडजोड केली. आम्ही फौजिया खान, शरद पवार यांचे राष्ट्रवादीच्या ज्या फौजिया खान आहेत त्यांना आम्ही आमची जागा असताना ती त्यांच्यासाठी सोडली. हे जर का आम्ही तडजोड त्यावेळेला केली तर आता आमची टर्म आहे, पुन्हा आमच्याकडे 20 आमदार म्हणजे आमच्याकडे आमदारांची संख्या जास्त आहे. अशा वेळेला आता राज्यसभेवर पाठवण्याचा हक्क हा आमचा आहे आणि त्यामुळे आम्ही आमचाच उमेदवार हा राज्यसभेवर पाठवणार. काँग्रेस तिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणते की तुम्ही आम्हाला राज्यसभेला संधी द्या, तुम्ही आम्हाला राज्यसभेला पाठिंबा द्या, आम्ही तुम्हाला विधान परिषदेमध्ये पाठिंबा देतो. तुम्हाला माहिती आहे विधान परिषदेमध्ये सुद्धा आता उद्धव ठाकरेंची जी टर्म आहे ही मे महिन्यामध्ये संपत येते आहे. त्यामुळे आम्ही विधान परिषदेमध्ये तुम्हाला पाठिंबा देतो पण राज्यसभेमध्ये तुम्ही आम्हाला द्या. आता काँग्रेस राज्यसभेमध्ये पाठिंबा का मागताय तर त्याला एक कारण म्हणजे की तो नॅशनल पार्टी आहे, नॅशनल पक्ष आहे, म्हणून आम्हाला राज्यसभेवर एक उमेदवार जर गेला तर त्याचा फायदा आपल्या महाविकास आघाडी म्हणून आणि आमच्या पक्षाला म्हणून तो होईल असं त्यांचं म्हणणं आहे. हे एक कारण असलं तरी त्यातलं मुख्य कारण असं आहे की मल्लिकार्जुन खरगे हे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत
ह्या मल्लिकार्जुन खरगे हे देखील राज्यसभेचे मेंबर आहेत आणि जसे ते राज्यसभेचे मेंबर आहेत तसेच ते राज्यसभेचे विरोधी पक्ष नेता आहेत. एक लक्षात घ्या, आता जी काही एकूण 72 जागा देशातून राज्यसभेवर जाणार आहेत त्यातून काँग्रेसच्या 2 जागा या राज्यसभेवर गेल्याच पाहिजेत. जर त्या गेल्या नाहीत तर विरोधी पक्षनेता पद हे मल्लिकार्जुन खरगेंचं धोक्यात येऊ शकतं. आणि त्यातली एक जागा आहे ती तमिळनाडूमधनं काँग्रेसचा उमेदवार हा राज्यसभेवर निश्चित जाणार आहे, त्यामुळे त्यांना ती चिंता नाही आहे. चिंता लागली आहे ती महाराष्ट्रातनं जर का काँग्रेसचा एक उमेदवार राज्यसभेमध्ये गेला तर मल्लिकार्जुन खरगेंचं विरोधी पक्षनेता पदही टिकणार आहे. पुन्हा एक नॅशनल पार्टी म्हणून आपला उमेदवार हा दिल्लीत असणं त्यांच्या दृष्टीनं फार गरजेचं आहे आणि म्हणून ते राष्ट्रवादीलाही सांगतायत, शरद पवारांनाही सांगतायत आणि तसंच ते उद्धव ठाकरेंनाही सांगतायत. या बाबतीत उद्धव ठाकरेंची देखील काँग्रेसनं भेट घेतलेली आहे. जे वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले ते उद्धव ठाकरेंना भेटलेत. मला तर काल असंही समजलंय की काल सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शरद पवार गटाचे यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. याच्यामध्ये सुप्रिया सुळेंनी ही मागणी केलेली आहे की शरद पवारांचं आता वय लक्षात घेता त्यांना ही शेवटची टर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे, तर तुम्ही आता सगळ्यांनी मिळून शरद पवारांच्या नावाला पाठिंबा द्यावा. म्हणजे काँग्रेसने सुद्धा आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा अशी मागणी ही सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंकडे गेलेली आहे. अर्थात उद्धव ठाकरेंकडनं याचं कोणतंही उत्तर अधिकृत आलेलं नाही आहे. काँग्रेसचे आजच वडेट्टीवार असं म्हणालेले की नाही आम्ही राज्यसभेसाठी काँग्रेसच्याच उमेदवाराचा विचार करतोय. काल आदित्य ठाकरे असे म्हणालेले की ठीक आहे, जरी भेटीगाठी होत असल्या तरी क्लेम हा आमचाच आहे. म्हणजे अजून तरी शरद पवारांच्या नावावर एकमत होतंय का, तर तेही चिन्ह नाही आहे. काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यातला कोणी उमेदवार ठरतोय का याच्यावरही अजून एकमत झालेलं नाही आहे. आणि असं असताना आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एका विधानाकडे बघावं लागेल. ते विधान म्हणजे जर का महाविकास आघाडीने शरद पवारांच्या नावाची घोषणा केली तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. आता नाव कुणाचं द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी याच्यामधनं एक सूचित केलेलं आहे, एक संकेत दिलेला आहे की जर का तुम्ही शरद पवारांचं नाव समोर केलं तर बिनविरोध निवडणूक होऊ शकते. पण जर शरद पवारांचं नाव याच्यामध्ये नसेल आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कोणी उमेदवार दिला किंवा काँग्रेसकडनं कोणी उमेदवार दिला गेला तर मात्र भाजप आपला 7वा उमेदवार, महायुतीचा 7वा उमेदवार हा रिंगणामध्ये उतरवण्याची दाट शक्यता आहे. ती इतकी दाट आहे की तुम्ही बघा, म्हणूनच मी सुरुवातीला असं म्हटलं की आज 4 तारीख आहे परंतु एकाही पक्षाच्या उमेदवाराची यादी जाहीर झालेली नाही. भाजपचे दिल्लीमध्ये सगळे महाराष्ट्रातले नेतृत्व जाऊन भेटूनही आलेलं आहे. रवींद्र चव्हाण सुद्धा सविस्तर चर्चा अमित शहांशी करून आलेले आहेत. यादी ही तयार झालेली आहे पण यादी आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. कारण या यादीमध्ये 4 लोकांचं तर नावं ठरलेली आहेत पण 5वा जो कोणी द्यायचा आहे त्याचं नाव टाकायचं किंवा नाही टाकायचं हे अजून निश्चित केलेलं नाही. ते निश्चित कधी होणार, जर का शरद पवारांच्या नावाला महाविकास आघाडीने ग्रीन सिग्नल दिला तर 5वं नाव हे भाजप ॲड करणार नाही. पण जर का शरद पवारांच्या नावाला जर का विरोध झाला तर 5वं नाव भाजपकडनं किंवा मग एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं म्हणजेच थोडक्यात महायुतीकडून 7वा उमेदवार टाकला जाऊ शकतो. मग तो उमेदवार कोण असेल, आता हा देखील खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. म्हणजे मग भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे मिळून शरद पवारांना साथ देणार का, शरद पवारांना पाठिंबा देणार का, अशी देखील एक चर्चा आहे. आता काल एक चर्चा अशी सुद्धा रंगली की जर का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला इतकं वाटतंय की आपला खासदार हा राज्यसभेवर गेला पाहिजे तर मग उद्धव ठाकरेंच्याकडे असणाऱ्या आमदारांची संख्या आणि एकनाथ शिंदेंच्याकडे असणाऱ्या आमदारांची संख्या जर लक्षात घेतली तर ते दोघं जर एकत्र आले म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे जर का एकत्र आले तर ते 2 उमेदवार हे राज्यसभेवर पाठवू शकतात. म्हणजे विचार करा की एकनाथ शिंदेंकडे आता 56 आमदार आहेत आणि यांच्याकडे 20 आमदार आहेत. म्हणजे संख्या किती झाली, 76 झाली. असे 76 संख्यांचा जर आपण विचार केला तर
2 उमेदवार लागतायत किती संख्या 37 आमदारांची एका उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी 37 आमदारांचा एक गट लागतो. मग असा जर विचार केला तर इकडे ह्या 2 शिवसेना एकत्र आल्या तर 2 उमेदवार म्हणजे एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा सुद्धा राज्यसभेवर उमेदवार जाऊ शकतोय. अशी देखील एक काल चर्चा रंगलेली होती. पण या चर्चेला काही अर्थ नाही, कारण याच्यामध्ये पहिलं पाऊल कोण पुढे टाकणार हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला त्याची गरज नाही आहे. जरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गरज असली तरी स्वाभिमानाचा प्रश्न आहे. ज्यांनी आपला पक्ष फोडला त्यांच्याकडे आपण मदतीचा हात मागायला जावा का, हा खरा तिथला मूळ प्रश्न आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे काही एकनाथ शिंदेकडे जातील किंवा त्यांची लोक एकनाथ शिंदेच्या लोकांना भेटतील ही शक्यता फार कमी आहे. त्यामुळे कालची जी काही ही चर्चा रंगलेली होती त्यातही फार अर्थ नाही आहे. पण महाविकास आघाडीमध्ये एका नावावरून जे रस्सीखेच चालू आहे ती राजकारण ढवळून काढणारी रस्सीखेच सुरू आहे आणि यातून आगामी काळामध्ये ही महाविकास आघाडी एकसंध राहील की महाविकास आघाडी फुटेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.